नमस्कार. मनस्पर्शी साहित्य परिवार. मी अरुणा मुल्हेरकर, अमेरिका. कवितेचं एक पान या सदरात आपल्यापुढे माननीय डॉक्टर सौ नीलांबरीताई गानू यांची कल्लोळ भावनांचा ही गझल आणि त्याचं रसग्रहण मी आपल्यापुढे सादर करत आहे. तर प्रथम गझल ऐकूया. स्वप्नात तूच येता जगणे खिळून आहे, जागी जरी जहाले अंमल अजून आहे, जगणे खिळून आहे. मृत्यू असे कशाने कोणास ठाव आहे, आनंदताच मी का मृत्यू दडून आहे, जगणे खिळून आहे. असता मुकेच अश्रू वाचा हवी तयाना, डोळ्यात आसवांचा ताफा रुसून आहे, जगणे खिळून आहे. झाला फकीर माझा गेनेली फिकीर त्याने, सुखदावणीस माझ्या वसती करून आहे, जगणे खिळून आहे. पाषाण भेग झाली वृक्षास जीवदात्री, स्मरतो येतो जिव्हाळा म्हणून तरुण आहे, जगणे खिळून आहे. कल्लोळ भावनांचा माझ्याच आठवांचा, गेलाय काळ स्मसरुनी दंगा स्मरून आहे, जगणे खिळून आहे. किती सुंदर गझल आहे ही. आता आपण त्याचं रसग्रहण बघूया. डॉक्टर नीलांबरीताई गानू यांना तर सर्वच ओळखतात. जीवनातील चांगल्या वाईट गोष्टींचा अनुभव घेतलेल्या त्या अतिशय संवेदनशील अशा सिद्धहस्त लेखिका आणि कवयित्री आहेत. एका साहित्य समूहावर त्यांची ही गझल मी वाचली आणि थोडी अंतर्मुख झाली आणि वाटलं ही गझल तर आपल्या सर्वांचीच आहे. थोड्याफार फरकाने ही आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व करत आहे आणि म्हणून वाचकांसमोर ही गझल आलीच पाहिजे. गझलेच्या मतल्यात गझलकारा लिहित आहेत. स्वप्नात तूच येता जगणे खिळून आहे, जागी जरी जहाले अंमल अजून आहे. आता वृद्धत्वाकडे वय झुकत चाललं असताना तिच्या स्वप्नात तिचा साजण रमण आलेला आहे आणि त्यामुळे तिला खूप जगावंसं वाटते. ती स्वप्नातून जरी जागी झाली तरी ते स्वप्न दृष्टीआड झालेलं नाही. ते स्वप्न, त्या स्वप्नाचा अंमल अजून तिच्या मनावर तसाच आहे. जागेपणी सुद्धा तिचं स्वप्नरंजन चालू आहे. आता शेर बघा. मृत्यू असे कशाने कोणास ठाव आहे, आनंदताच मी का
मृत्यू दडून आहे. कवयित्री म्हणते की मृत्यू तर सर्वांना अटळच आहे. तो कधी ना कधी आणि काहीतरी कारणाने येणारच. पण अशा आनंदाच्या क्षणी त्याची आठवण कशाला? त्याला बसू दे दडूनच. किती सुंदर शेर आहे हा. अगदी प्रत्येकाच्या मनातला भाव या शेरातून नीलांबरीताईंनी व्यक्त केला आहे. असता मुकेच अश्रू वाचा हवी तयाना, डोळ्यात आसवांचा ताफा रुसून आहे. आयुष्यात कित्येकदा अशा घटना घडतात की त्याचं मनाला दुःख झालं तरी ते उघडपणे दाखवता येत नाही. डोळे अगदी आसवानी भरून आलेले असतात, पण त्या अश्रूंना वाट मोकळी करून देता येत नाही. मनाचा हा कोंडमारा या शेरातून आपल्याला स्पष्ट दिसतो. फार सुरेख शब्दरचना की ज्यामुळे कवयित्रीच्या भावना थेट आपल्या काळजाला जाऊन भिडतात. झाला फकीर माझा, झाला फकीर माझा, नेली फिकीर त्याने, सुखदावणीस माझ्या वसती करून आहे. जेव्हा माणसाच्या गरजा वाढतात आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत की मग दुःख होतं, मनाची अशांती वाढते. परंतु वृद्धापकाळ हा कधी कधी असा असतो की वाटतं बस खूप झालं, आता काही नको. फकीर वृत्ती झाली आहे तेच बरं, कारण त्यामुळे सगळी फिकीर, सगळी तमा, काळजी निघून गेली. आता दिवस आहे जगायचा अशी वृत्ती त्यामुळे होते. आणि राहिलं आहे ते निव्वळ सुख. सुखदावणीस माझ्या वसती करून आहे. फार मोठं आध्यात्मिक सत्य नीलांबरीताई तुम्ही या शेरातून मांडलेलं आहे. जवाब नाही. पाषाण वेग झाली वृक्षास जीवदात्री, स्मरतो येतो जिव्हाळा म्हणून तरुण आहे. कितीतरी जुने वृक्ष उन्मळून पडतात, परंतु त्याचबरोबर दोन खडकांच्या लहानशा भेगेतून एखादी हिरवीगार फांदी डोकावलेली आपण पाहतो. नैसर्गिक सत्य आहे हे. याचा दृष्टांत मानवी जीवनाशी गझलकारा नीलांबरीताईंनी दिला आहे. जीवन आता वृक्ष वाटत असताना तारुण्यातील दोघांमधील तो जिव्हाळा स्मरून पुन्हा तरुण झाल्यासारखं वाटतं. होडीत कागदाच्या शैशव निघून गेले, थांबून काळ क्षणभर तेथे अजून आहे. काळ निघून गेला तरी स्मृती कायम असतात. बालपणीच्या रम्य आठवणीत तर प्रत्येक जण अगदी रमून जातो. ते श्रावण पावसात सवंगड्यांसह भिजणं, साठलेल्या पाण्यात कागदी होड्या सोडणं हा तर बालवयातला अगदी आवडीचा खेळ. या गोड स्मृतीत तो बालपणीचा काळ तेथेच क्षणभर थांबला आहे असं वाटतं. वा वा, फार सुंदर शेर. कल्लोळ भावनांचा माझ्याच आठवांचा, गेलाय काळ सरुनी दंगा स्मरून आहे. या शेवटच्या शेरात गझलकारा आता पूर्ण जागी झालेली आहे. गतजीवनातील विविध आठवणींनी तिच्या संवेदनशील मनात भावनांचा कल्लोळ उठला आहे आणि ती पुन्हा पुन्हा सांगत आहे की काळ जरी निघून गेला तरी तो दंगा, ती मस्ती, ते लहानपण, तारुण्य हे सर्व मनात तसंच कायम घर करून राहिलेलं आहे. आनंदकंद वृत्तातील ही गझल अप्रतिम अशीच आहे. स्मृती किती सुखद असल्या तरी मात्र कुठेतरी या गझलेला थोडीशी कारुण्याची झालर नक्कीच आहे. कदाचित त्यामुळेच ती मनाला अधिक भावते.
मतला आणि शेरातील प्रत्येक शब्द कसा अगदी चपखल बसलेला दिसतो. प्रत्येक उला आणि सानी यातील राबता आणि गझलेची खयालत अगदी स्पष्ट आहे. यातील अजून, दडून, रुसून, करून, तरून, स्मरून या कवाफी अगदी सहज वाटतात. ही गझल मनातील भावना व्यक्त करणारी आहे म्हणून हिला मुसलसल गझल म्हणता येईल. पण एकाच वेळी यातील प्रत्येक शेर स्वतंत्रही वाटतो म्हणून गैरमुसलसल गझल म्हटलं तरी पण चालू शकेल. आपल्याला नीलांबरीताईंची ही गझल आणि त्यावरील माझं हे रसग्रहण आवडलं असल्यास मनस्पर्शी साहित्य समूहाच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसंच कमेंट बॉक्समध्ये आपले अमूल्य अभिप्राय देण्यास विसरू नका. धन्यवाद. अरुणा मुल्लेरकर.